मग आता आहेत डेअरी प्रोडक्ट्स. तर डेअरी प्रोडक्ट्स हे मायक्रोबचा वापर करून कसे तयार केले जातात हे याच्यात त्यांनी दिलेले आहे. आधी आपण कॅन यू रिकॉलमध्ये दिलेला प्रश्न बघू. वी यूज द फर्मेंटेशन प्रोसेस व्हाईल कन्वर्जन ऑफ मिल्क इंटू योगट. योगट म्हणजेच दही किंवा कड. विच मायक्रोब्स आर युजफुल फॉर धिस प्रोसेस. म्हणजे घरी आपण भरपूरदा जेव्हा दही बनवतो दुधापासून त्यावेळी आपण किण्वन ही प्रक्रिया वापरतो. मग ह्यावेळी आपल्याला कोणते विषाणूचे किंवा कोणते जीवाणू आपल्याला त्यासाठी मदत करतात. तर त्यासाठी मदत करणारे जे जीवाणू असतात त्यांचं नाव हे लॅक्टोबॅसिलस असं असतं. हे काय करतात तर दुधामध्ये असणारी जी लॅक्टोज शर्करा म्हणजे लॅक्टोज शुगर जी असते तिचं कन्वर्जन हे लॅक्टिक ॲसिडमध्ये घडवून आणतात आणि त्यामुळे मग दुधापासून दही तयार होतं. मग आता बघू कोणत्या प्रकारे डेअरी प्रोडक्ट्स हे तयार केले जातात. सिन्स एन्शंट डेज मिल्क इज कन्वर्टेड इंटू व्हेरियस प्रोडक्ट्स फॉर इट्स प्रिझर्वेशन पर्पज. एक्झाम्पल चीज, बटर, क्रीम, केफीर, योगट एक्सेट्रा. म्हणजे आधीच्या काळात काय व्हायचं की दूध दुभते वगैरे जास्त प्रमाणात असल्यामुळे प्रत्येक घरात दुधाचं प्रमाण हे खूप जास्त असायचं. म्हणजे कोणालाच कमतरता नसायची. त्यावेळी मग हे दूध साठवायचं कसं हा मोठा प्रश्न असायचा. मग ते दूध साठवून ठेवण्यासाठी ते टिकवून ठेवण्यासाठी त्याचं वेगवेगळ्या पदार्थांमध्ये रूपांतर केलं जायचं. ते पदार्थ कोणते तर वेगवेगळ्या प्रकारचं चीज, लोणी, क्रीम, केफीर. आता केफीर म्हणजे काय तर केफीर हा एक शेळीच्या दुधापासून बनवलेला एक दह्यासारखा पदार्थ असतो. त्यानंतर योगट. योगट म्हणजे विरजण वापरून तयार केलेलं दही. आणि अशा प्रकारचे इत्यादी असे खूप सारे पदार्थ त्या दुधापासून तयार केले जात होते. Water content and acidity of the milk changes during formation of these products and texture, taste and flavor is improved. ज्यावेळी हे पदार्थ तयार केले जातात त्या दरम्यान त्या दुधामधील पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होतं. म्हणजे पाण्याचं प्रमाण बदलतं. त्याचप्रमाणे त्याची ॲसिडिटीसुद्धा चेंज होते. तसंच त्याचं टेक्स्चर, त्याची चव, त्याचं फ्लेवरसुद्धा वाढतं. म्हणजेच भरपूरदा दुधापासून दही जेव्हा तयार केलं जातं तेव्हा दूध हे पातळ असतं पण दही हे घट्ट असतं. म्हणजे त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण हे त्यावेळी कमी होतं. त्याचप्रमाणे दूध जे गोड लागतं तसं दही हे आपल्याला आंबट लागतं. म्हणजे ॲसिडिटीसुद्धा इथे वाढते. धीस प्रोसेसेस आर परफॉर्म्ड ऑन द लार्ज स्केल विथ मोर स्किल्स. आता ह्या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत किंवा ज्या काही प्रक्रिया आहेत ह्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये वापरायच्या असतात त्यावेळी त्यासाठी मोठे कौशल्यसुद्धा लागतात. फॉर प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रोडक्ट्स बॅक्टेरिया इन मिल्क आर इटसेल्फ यूज्ड. ओनली चीज इज प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ फंगाय. म्हणजे जवळजवळ जेवढे पदार्थ दुधापासून तयार केले जातात प्रत्येकामध्ये दुधामध्ये आधीपासून प्रेझेंट असणारे जे काही जीवाणू असतील त्यांच्या मदतीनेच ते पदार्थ तयार केले जातात. फक्त चीज हा एकच पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बाहेरून फंगायसुद्धा ॲड करावी लागते. बेसिक प्रोसेसेस फॉर प्रोडक्शन ऑफ योगट, चीज अँड क्रीम इज सेम. म्हणजे चीज, क्रीम किंवा दही सगळं तयार करतानाच्या सुरुवातीच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या सारख्याच असतात. आता हे दही, चीज आणि क्रीम बनवतानाच्या सुरुवातीच्या प्रक्रिया कोणत्या तर त्या आपण बघू. मिल्क इज पाश्चराइज्ड ॲट द बिगिनिंग टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोब्स. दुधाचे हे पाश्चरीकरण त्यामध्ये केले जाते. पाश्चरीकरण म्हणजे काय तर एका ठराविक तापमानाला ठराविक कालावधीसाठी दूध हे तापवलं जातं. दूध फक्त तापवलं जातं, उकळवलं जात नाही. सुरुवातीच्या काळात काही ठराविक वेळेसाठी ठराविक तापमानावरती दूध हे तापवलं जातं. त्या तापमानावरती आपल्याला हानिकारक असलेले सर्व जीवाणू हे त्यात नष्ट होतात आणि फक्त आपल्याला युजफुल असणारे मायक्रोब्सच फक्त त्याच्यात जिवंत राहतात. आणि ह्या प्रक्रियेला मग पाश्चरायझेशन म्हटलं जातं. सर्वात आधी दुधाचं पाश्चरीकरण करून त्यातील इतर सूक्ष्मजीव त्यात नष्ट केले जातात. इट इज देन फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. त्यानंतर लॅक्टोबॅसिलायच्या मदतीने त्याचं किण्वन प्रक्रिया सुरू केली जाते. इन दिस प्रोसेस लॅक्टोज शुगर ऑफ द मिल्क इज कन्वर्टेड इंटू द लॅक्टिक ॲसिड अँड मिल्क प्रोटीन्स आर कोएग्युलेटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टिक ॲसिड. म्हणजे काय होतं तर सुरुवातीला जेव्हा आपण दुधाचं पाश्चरीकरण करून नंतर लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या सहाय्याने किण्वन करतो त्यानंतर दुधातील लॅक्टोज शर्करेचं रूपांतर हे लॅक्टिक आम्लात होतं आणि लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होऊन त्याबरोबर स्वाद आणि सुगंध असलेली संयुगे बनतात. म्हणजेच काय होतं तर फर्मेंटेशन घडून येतं. फर्मेंटेशनमध्ये वरती आधी सांगितल्याप्रमाणेच की
गॅस बाहेर पडतो आणि एक CO2 नावाचा गॅस हा बाहेर पडतो आणि त्याचप्रमाणे ॲसिडसुद्धा तयार होतं. मग इथे तेच होतं, तर दुधातील साखरेचं रूपांतर हे लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं आणि लॅक्टिक ॲसिडमुळे काय होतं, तर जे काही मिल्क प्रोटीन्स असतात ते सगळे घट्ट व्हायला लागतात किंवा गोळा व्हायला लागतात. आणि त्याचप्रमाणे जे कंपाऊंड्स असतात, बिसाइड्स कंपाऊंड्स विथ द टेस्ट अँड फ्लेवर आर ऑल्सो फाउंड, म्हणजे वेगळ्या चवीचे आणि फ्लेवरचे कंपाऊंड्स हे तयार होतात. त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे की डायॲसिटिल जे असतं त्याला बटरची चव असते, म्हणजे डायॲसिटिल नावाचा जो कंपाऊंड आहे त्याला लोण्याचा स्वाद असतो. आता योगर्ट प्रोडक्ट्स कसे तयार केले जातात ते बघू आपण. योगर्ट म्हणजे दहीच असतं, फक्त जेव्हा आपण विरजण म्हणून दह्याचा वापर करतो किंवा दही तयार करण्यासाठी जेव्हा विरजण वापरतो तेव्हा त्याला आपण इंडस्ट्रीजमध्ये योगर्ट म्हटलं जातं. योगर्ट इज अ मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई ॲज अ इनॉक्युलंट. इनॉक्युलंट म्हणजेच विरजण. तर लॅक्टोबॅसिलायचा वापर करून जेव्हा दही तयार केलं जातं तेव्हा त्याला आपण योगर्ट असं म्हणतो. लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या मदतीने विरजण वापरून तयार झालेल्या दह्यालाच योगर्ट असे म्हणतात. फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट, कंडेन्स्ड मिल्क पावडर इज मिक्स्ड विथ द मिल्क टू बी फर्मेंटेड फॉर द इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ द योगर्ट. म्हणजे दह्याची जी कन्सिस्टन्सी किंवा जो डेन्सपणा, जो घट्टपणा असतो तो टिकून राहण्यासाठी जेव्हा आपण औद्योगिक उत्पादन दह्याचं करतो त्यावेळी त्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क पावडर, दुधाची पावडर त्यात मिसळली जाते. Milk is boiled at once and it cools to warm temperature. Bacterial strains of the Streptococcus thermophilus and Lactobacillus delbrueckii are added to it in 1:1 proportion. दूध उत्पादनात दुधापासून दही उत्पादन करताना दूध तापवून कोमट करून त्यात स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस व लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी या जीवाणूंचे एकाच एक प्रमाणातील मिश्रण मिसळलं जातं. त्यात काय होतं, तर आधी सुरुवातीला दूध हे उकळलं जातं, त्यानंतर ते कोमट केलं जातं आणि त्यानंतर स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी हे दोन्ही बॅक्टेरियांचे स्ट्रेन एकाच एक ह्या प्रमाणात त्यात टाकले जातात. लॅक्टिक ॲसिड इज फॉर्म ड्यू टू स्ट्रेप्टोकॉकस दॅट मेक्स द प्रोटीन्स टू जेल आउट दॅट गिव्स डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट. स्ट्रेप्टोकॉकसमुळे लॅक्टिक ॲसिड हे तयार होतं, म्हणजे लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं आणि त्यामुळे सगळे प्रोटीन्स हे घट्ट व्हायला लागतात, जवळ यायला लागतात आणि दही हे घट्ट होतं. ॲसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड्स आर फॉर्म ड्यू टू लॅक्टोबॅसिलाई दॅट गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट टू द योगर्ट. म्हणजे लॅक्टोबॅसिलाईमुळे जे ॲसिटाल्डिहाइडसारखे संयुगे बनतात त्यामुळे दह्याला त्याची असणारी विशिष्ट चव आणि स्वाद हा मिळतो. Nowadays various fruit juices are mixed with the yogurt to impart the different flavors. Example strawberry yogurt, banana yogurt, etc. आत्ताच्या काळात वेगवेगळ्या चवीचे किंवा फळांचे रस मिसळून वेगवेगळ्या प्रकारचे दह्याचे स्वाद निर्माण करता येतात. आणि योगर्टची जर शेल्फ लाईफ वाढवायची असेल, म्हणजे त्याचं पाश्चरीकरण ते जास्त काळ जर टिकवायचे असतील तर त्याच्यासाठी त्याचं पाश्चरीकरण करता येतं. तसंच त्याच्या प्रोबायोटिक प्रॉपर्टी ज्या असतात त्यासुद्धा त्यामुळे आपल्याला वाढवता येतात. आता बघूया योगर्ट नंतर आता बघूया लोणी. तर लोण्याचे दोन प्रकार पडतात, स्वीट क्रीम आणि कल्चर्ड असे दोन प्रकार आहेत. ते म्हणजेच बटर लाईक स्वीट क्रीम अँड कल्चर बटर. आणि त्यापैकी कल्चर्ड प्रमाणाची जे व्हरायटी असते, म्हणजे मायक्रोब्स आर यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ कल्चर्ड व्हरायटी. म्हणजे कल्चर प्रकारच्या उत्पादनांमध्ये सूक्ष्मजीवांचा समावेश असतो. स्वीट क्रीममध्ये काही जास्त प्रमाणात मायक्रोब्सचा वापर केला जात नाही.